शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वच प्रमुख पदांवरती बदल करा, तसंच रोहित पवार आणि रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी, सूत्रांची माहिती. शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याचा बैठकीमध्ये सूर. वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा, पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी. पुढील 2 दिवसांमध्ये प्रत्येकानं केलेल्या कामांचा आढावा द्या. 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, जयंत पाटील यांचं भर कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना आवाहन. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्यानं केली नाही. ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात येणार, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं आश्वासन. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शरद पवार पक्षाचा प्लॅन तयार. पदाधिकाऱ्यांनी गावागावामध्ये जाऊन ग्रामसभेमध्ये ठराव करा, खासदार अमोल कोल्हेंचं भाषणाच्या दरम्यान आवाहन. पुणे हे विद्येचं माहेरघर. शहरामधल्या प्रत्येक शिक्षण संस्थेवरती संघाचे लोक. शरद पवारांकडून आरएसएसचं कौतुक. संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्धतीनं सुरू असलेल्या कामाचा शरद पवार यांनी घेतला आढावा. लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची कबुली. आजपासून राज्यभर भाजपचा घर चलो अभियान याला सुरुवात होणार. घरोघरी जाऊन भाजप सदस्यांची नोंदणी करणार. भाजपचं राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट. 2019 हे वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र अधिक वेगानं पुढे गेला असता, एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा टास्क. संबंधित विभागाच्या पुढच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने फडणवीस आज चंद्रपूरमध्ये. किशोर जोरगेवार यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सुद्धा लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यामधल्या सुकळी या गावी जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्लीचाही दौरा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला सुद्धा रवाना होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यामध्ये महसूल विभागाचा आढावा घेतील. विभागीय आयुक्त कार्यालय, शेती विकास महामंडळ, नोंदणी, महानिरीक्षक, मुद्रांक विभागाचा आढावा घेतला जाईल. जनतेला भेटून त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या जातील. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावरती लढवेल इतकी भाजपची मुंबईमध्ये ताकद. भविष्यामध्ये आम्ही निवडणुका स्वबळावरती लढू, पण कोणत्या निवडणुका हे सांगू शकत नाही, भाजपचे खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य. टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामधल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार. 6 महिन्यांपूर्वी टोरेस घोटाळ्याची माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल चौकशी होणार, सूत्रांची माहिती. भाजी व्यापारी प्रदीप वैश्यच्या सतर्कतेमुळे टोरेस कंपनीचा भांडाफोड. टोरेस कंपनी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये प्रदीप वैश्यचे 14 कोटी रुपये अडकले. त्यानंच या गुन्ह्याला वाचा फोडल्याचं तपासामधून समोर. टोरेस कंपनी गैरव्यवहाराच्या प्रकरण. ईओडब्ल्यू कडून 6 ठिकाणी छापेमारी. कारवाईमध्ये 2.5 ते 3 कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त. गिरगावमध्ये टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक. टोरेसच्या प्रत्येक कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडून पडताळणी. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी सोडलं मौन. पुराव्याच्या शिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनीच ते द्यावेत, अजितदादांचं विरोधकांना आव्हान. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई होणार. पक्ष न बघता दोषींवरती कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही कामामध्ये राजकीय हस्तक्षेप करत नाही. धनंजय मुंडेंच्या संदर्भात बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया. ज्या मुन्नीबद्दल मी बोलतोय तो राष्ट्रवादीमधला पुरुषच आहे. मुन्नी आधीच बदनाम झाली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. बीडमधील मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरेश धस यांना खडसावलं.
आका इतने करोड लेकर तू कहां जाएगा असा प्रश्न भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला। पैठण इथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चाच्या वेळी ते बोलत होते। बीड प्रकरणी सोनी टीव्हीच्या सीआयडीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार सुरेश धस यांचं वक्तव्य। वाल्मी कराड हा परळी मधील लाडकी बहीण योजनेसाठीचा तालुकाध्यक्ष सुप्रिया सुळेंचा दावा, तर खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला योजनेचा अध्यक्ष कसं काय करता सुप्रिया सुळेंचा सवाल। खंडणी प्रकरणी तर वाल्मी कराडवरती गुन्हा दाखल आहे, मग पीएमएलएच्या अंतर्गत कराडवरती कारवाई का नाही? ईडीच्या नोटिशीच्या संदर्भात बोलत असताना सुप्रिया सुळेंचा सवाल। सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मी कराडच्या डोळ्याला संसर्ग, जिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टरांकडून तपासणी। बीडच्या मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कराड सीआयडी कोठडी। वाल्मी कराडवरील गुन्ह्याची आकडेवारी समोर, कराडवरती 15 गुन्हे दाखल, 8 गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता, तर खंडणीसह 4 प्रकरणं न्यायप्रविष्ट। संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी। परळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दहशत, एका वर्षामध्ये 109 मृतदेह सापडले, त्यामधल्या केवळ 3 प्रकरणांची व्यवस्थित तपासणी सुरू। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा आरोप। मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 3रा गुन्हा दाखल। ओबीसी बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये केली होती तक्रार, गुन्हा दाखल होईपर्यंत मांडला ठिय्या। भाजपचे आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये वंजारी समाज आक्रमक, पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर मुंडे समर्थकांचा ठिय्या। कोणताही पुरावा नसताना धस मुंडेंवरती आरोप करत असल्याचा आंदोलकांचा दावा। धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केलं, मनोज जरांगेंचा आरोप, तुम्हीच आंदोलन काढता आणि तुम्हीच आरोपींना साथ देता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा मुंडेंवर आरोप। परभणीमध्ये लक्ष्मण हाके यांनी घेतली वाकोडे आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट। अंजली दमानिया, जरांगे आणि सुरेश धस यांचाही घेतला समाचार। वाल्मी कराडसोबत फोटो असलेल्या नेत्यांना जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी। परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंचं भाषण आंदोलकांनीच थांबवलं। हाके वाल्मी कराडचं समर्थन करत असल्याचा आरोप, तर मी कोणत्याही आरोपीचं समर्थन केलं नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी घेतली पोलीस सहआयुक्तांची भेट। सिद्दीकी हत्या प्रकरणामधल्या तपासावरती झिशान हे असमाधानी, हत्येच्या प्रकरणामध्ये बिल्डर लॉबीचा सहभाग, मात्र चौकशी नाही, झिशान सिद्दीकी यांचा आरोप। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या संदर्भात महायुतीला दिलासा, कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय हा कायदेशीर, आव्हान देणारी ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका हायकोर्टानं फेटाळली। राजकीय सूडबुद्धीने याचिका फेटाळण्यात आली, याचिकाकर्ते सुनील मोदींचा आरोप। न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, सुनील मोदींची माहिती। देवेंद्र फडणवीस सरकार जाणून बुजून उत्तर नागपूरवरती क्षेत्राला विशेष निधीपासून वंचित ठेवतायत, आमदार नितीन राऊत यांचा आरोप। बौद्ध आणि अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात असल्याचा राऊतांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कामगार विभागाचा आढावा, राज्यामधल्या सर्वच क्षेत्रामधल्या असंघटित कामगारांना केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा, फडणवीसांचे निर्देश। वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा, राज्यामधील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई स्लीपर वंदे भारत लवकरच धावण्याची शक्यता, स्लीपर वंदे भारतच्या उत्पादनाला सुद्धा सुरुवात। नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव। विनायक राऊतांसह ठाकरे गटाचे नेते आणि रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मध्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट। दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे बंद झालेली नाही, 2020 पासून ही रेल्वे दादरच्या ऐवजी दिवा स्टेशनवरून धावते, मात्र दादर रत्नागिरी रेल्वे असावी अशी मागणी असेल तर त्याचाही विचार करू, पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण। पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय।
सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज. ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळांवरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय. ग्राहकांना पसंतीचं घर घेण्याची आणखी एक संधी आहे. मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून हायकोर्टाचे खडे बोल. वारंवार आदेश देऊनही सरकार अजूनही झोपलेलं. महानगरपालिकेसह प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य सरकारला हायकोर्टानं सुनावलं. समलैंगिक विवाहाच्या प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. निर्णयामध्ये कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणामधील आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो, मुंबई पोलिसांचा न्यायालयामध्ये दावा. पुण्यात मोखामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरवडा पोलिसांकडून अटक. आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. पुण्यामधल्या गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा, अजितदादांचा सवाल. लोकल अपघातामध्ये जीव गमावलेल्या तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. हायकोर्टाचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश. मे 2010 मध्ये नासिर खान या तरुणाचा रेल्वे अपघातामध्ये झाला होता मृत्यू. परळीमध्ये 109 मृतदेह मिळाले ही अफवा. 109 लोकांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं बीड पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट. अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाईचा सुद्धा पोलीस अधीक्षकांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण झालेल्या सराफा कामगार तरुणाची सुटका. अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी सापडल्यामुळे घटनेचा उलगडा. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर. यामध्ये नव्या 36 लोकांचा समावेश. बुलडाण्यामधील केस गळतीच्या प्रकरणामध्ये शहरामधील पाण्याचा अहवाल आला समोर. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.